नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि डॉक्टर सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांची प्रकल्पग्रस्त भरती या ठिकाणी निघालेली होती आणि आता वेळ आलेली आहे परीक्षेची. बघा, आता ते परीक्षेची तारखा जाहीर झालेली आहेत. त्याचं वेळापत्रक या ठिकाणी आपल्यासोबत मी शेअर करत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि त्याला समजलं पाहिजे की आपली परीक्षा या तारखेला त्या वेळापत्रकानुसार कोणत्या पदाची कधी परीक्षा होणार आहे त्याबाबत हे सर्व व्हिडिओ हे अपडेट आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचप्रमाणे सध्या ॲग्री एमपीसीच्या जागा येण्यासाठी हे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत विद्यार्थ्यांचे. त्या लढ्याला सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा यश या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. बघा, फुलाची पाकळी एक वेळेस आपल्याला मागणी पत्रामध्ये जास्त जागा दिसत आहेत 484, पण कमीत कमी 100-100च्या आसपास तरी जागा येण्याचे चान्सेस या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहेत. बघूया पुढे जाऊन काय होतंय ते. बघा, आता या ठिकाणी आपण बघतोय हे वेळापत्रक. पहिल्यांदा आपण बघूया महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचं जे काय प्रकल्पग्रस्त भरती होती त्याची ऑनलाईन लेखीची परीक्षा या ठिकाणी आपल्याला त्यांनी जाहीर केलेली पाहायला मिळत आहे. बघा, आपण सविस्तर या ठिकाणी बघूया की जो पेपर आहे तो पेपर या ठिकाणी कुठे होईल, काय होईल. ऑनलाईन लेखी परीक्षा खालील दिलेल्या वेळापत्रकानुसार या ठिकाणी पार पडेल अशी आपल्याला त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं पाहायला मिळते. आणि बघा, श्री बंशीभाऊ मस्के माध्यमिक विद्यालय, नगर जामखेड रोड, टाकळी काजी, अहिल्यानगर. बघा, सत्कार फाउंडेशन, पारिजात चौक, गुलमोहर रोड आणि JKK स्क्वेअर मागे, अहिल्यानगर. JP ऑनलाईन एक्झाम सेंटर, प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवराव महाविद्यालय, 6वा मजला, मनाजी नगर, नरे दाहेरी, पुणे. या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची. जे परीक्षा सेंटर आहे ते परीक्षा सेंटर सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. आणि आपल्याला सगळ्यात महत्वाचं, आता हे जे काय पद आहेत त्यांचा पेपर जो काय आहे तो त्या शिफ्टमध्ये विभागून आलेला आहे. आणि तुम्हाला जे काय हॉल तिकीट प्रवेशपत्र त्यांच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावरती तुम्हाला समजेल की तुमचं परीक्षा केंद्र कुठे आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची सूचना त्यांनी सांगितलेली आहे की तुमच्या जे काही वेळापत्रक दिलेलं आहे, तुमचा जो काही पेपरचा टाइम आहे त्याच्या 1 ते 1.5 तास अगोदर तुम्ही परीक्षा केंद्रावरती हजर राहणं खूप महत्वाचं आहे. त्याबद्दल त्यांनी देखील सूचना केलेली आहे. आता यामध्ये वीजतंत्री या पदाची जो काही पेपर आहे तो पेपर या ठिकाणी 16/3/2026 ला सकाळी 9 ते 11 या शिफ्टमध्ये होणार आहे. वरिष्ठ लिपिक, बघा, अनुरेखक, शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथालय परिचर आणि आरेखक ही जी काय पदे आहेत यांचा पेपर 16 मार्च 2026 ला होणार आहे. आता सकाळी शिफ्ट आहे 9 ते 11, दुपारची 1 ते 3 आणि त्यानंतर दुपारची 5 ते 7 या 3 शिफ्ट मध्ये हे 4-5 जी काही पद आहेत, वीजतंत्री, वरिष्ठ लिपिक, अनुरेखक, शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक, सेवक, पाल आणि नौकर, ग्रंथालय परिचर आणि आरेखक यांचा पेपर 16 मार्च 2026 ला होईल. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर, निर्गमन सहाय्यक, ग्रंथालय आणि कनिष्ठ संशोधन सहाय्यक, वाहन चालक यांचा पेपर 17 मार्चला होणार आहे. याच्या पण 3 शिफ्ट मध्ये होणार आहेत. बघा, त्यानंतर गणक, लिपिक, नीट अंकलेखक आणि कृषी सहाय्यक यांचा पेपर 18/3/2026 ला या ठिकाणी होणार आहे. म्हणजे 16, 17, 18 या 3 दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे पेपर तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला जे काही सेंटर सांगितलेले आहेत त्या सेंटरवरती या ठिकाणी तुमचे पेपर होणार आहेत. सेंटर तुम्ही हे परिपत्रक पाहून घ्या, तुमच्या या गोष्टी लगेच लक्षात येतील. बघा, त्यानंतर आता आपण बघूया सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचा देखील पेपर या ठिकाणी प्रकल्पग्रस्त पदभरती परीक्षेचे वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यांचं देखील पेपर, बघा, ही काय लेखी परीक्षा आहे ती वेळापत्रकानुसार गरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुक्काम पोस्ट लेवल, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी या केंद्रावरती घेण्यात येणार आहे. आणि यामध्ये पाहता आपल्याला जी पद आहेत, शिपाई पदाचा पेपर 14 मार्च 2026 ला सकाळी 9 वाजता आहे. वाहन चालक, बघा, वाहन चालक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, PHM, बघा, याचा पेपर 22 मार्च 2026 ला दुपारी 1 वाजता होणार आहे. त्यानंतर वरिष्ठ लिपिक 22 मार्चलाच होणार आहे. बघा, संध्याकाळी 5 वाजता आहे. लिपिक 23 मार्च सकाळी 9 वाजता आहे. आणि कृषी सहाय्यक 23 मार्च दुपारी 1 वाजता आहे.
सगळ्यात महत्वाचं, प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती तुम्हाला उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट, परीक्षेच्या सुरू होण्याच्या वेळापूर्वी 1 तास केंद्रावरती उपस्थित राहणं तुम्हाला अनिवार्य आहे. त्यानंतर परीक्षा कक्षामध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नाही, संगणकाद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर हे एक परिपत्रक आहे. दुसरं, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची देखील प्रकल्पग्रस्तची ही जी जाहिरात आहे त्यांची सुद्धा बघा, ही वाहन चालक पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन लेखी परीक्षेमध्ये ज्यांना 45% किंवा त्याहून जास्त या ठिकाणी गुण मिळालेले आहेत त्या उमेदवारांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीतील उमेदवारांची प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक चाचणी परीक्षा खालील प्रमाणे आयोजित करण्यात येईल. वाहन चालक 11 मार्च 2026 सकाळी 9 वाजता असणार आहे. बघा, यादीतील 1 ते 31 क्रमांक चाचणी परीक्षेकरता प्रसिद्ध करण्यात आलेली यादीतील अनुक्रमे उमेदवारांनी खालील प्रमाणे उपस्थित राहायचे. 1 ते 31 स्थळ आहे विद्यापीठ क्रीडांगण शिवनेरी वसतिगृहाच्या पाठीमागे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. आता यामध्ये प्रात्यक्षिक आणि व्यावसायिक चाचणीसाठी ऑनलाईन लेखी परीक्षेच्या प्रवेशपत्रासह जे प्रवेशपत्र तुम्हाला उपलब्ध झाले, लेखी परीक्षेचे त्याचे प्रवेशपत्र विद्यापीठ जाहिरात आणि जाहीर चाचणी परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक व्यावसायिक प्रमाणपत्राच्या मूळ छायांकित प्रती तसेच वाहन चालक परवाना बॅच म्हणजे तुमचं लायसन या कागदपत्रासह तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. बघा, असं महात्मा फुले कृषी विद्यापीठ, त्यानंतर दापोली विद्यापीठ आणि अकोला विद्यापीठ या तीनही कृषी विद्यापीठाचे जे काय परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे मी या ठिकाणी विस्तृतपणे सांगितले. बघा, आता सगळ्यात महत्वाचं, परीक्षेला जात असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास केलेलाच असेल, कॉम्पिटिशन प्रकल्पग्रस्त भरतीसाठी जास्त नाही. बघा, जनरल जाहिरात जेव्हा येईल तेव्हा कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टेलिग्रामच्या माध्यमातून देखील सुद्धा तुम्हाला जाहिरात येईल अशा एक अफवा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर येत आहे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेलं आहे की बाबांनो, ज्यावेळेस जाहिरात आलेली असते मग ही कोणत्याही वर्षीची जाहिरात असू द्या, ही पूर्ण झाल्याशिवाय त्याचा अहवाल पूर्णपणे त्या विभागाला गेल्यानंतर बघा, भरलेल्या जागा आणि रिक्त जागा ह्या जोपर्यंत स्पष्ट होत नाहीत, एकूण आकृतीबंधानुसार ज्या जागा आहेत त्या जागा, एकूण जागा, त्यानंतर नवीन जाहिरात काढली त्याच्या भरलेल्या जागा आणि आता किती रिक्त आहेत याचा अहवाल पूर्णपणे समोर आल्याशिवाय नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होत नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आता सध्या प्रकल्पग्रस्त भरती चालू आहे. प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी ही भरती या ठिकाणी विशेष भरती राबवण्यात येते सर्व 4ही कृषी विद्यापीठांची. बघा, आणि त्यानंतर ही पूर्ण झाल्याशिवाय ही नवीन जाहिरात येणार नाही. हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खूप फसवण्याचा प्रयत्न केला जाईल, काही आश्वासनं देण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु कोणत्याही या गोष्टींना बळी पडू नका. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात पूर्णपणे फायनल, एक सुद्धा ऑर्डर राहता कामा नाही, कारण एक जरी राहिली तरी ती पूर्णपणे संघटना त्यासाठी पाठबळानं त्यांच्याशी पाठीमागे उभं राहते. आणि विद्यार्थी मित्रांनो, मग हे त्यांचं एकीचं बळ आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी ही स्पेशल भरती प्रकल्पग्रस्ताची भरती 4ही कृषी विद्यापीठाची राबवलेली आहे. आणि ही भरती पूर्णपणे पार पडल्याशिवाय, सगळ्यांना ऑर्डर मिळाल्याशिवाय तुम्हाला नवीन जनरलची भरती येणार नाही. ही सगळ्यात गोष्ट महत्वाची लक्षात असू द्या. मी तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून देखील तुम्हाला खूप वेळा त्या सूचना दिलेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता ही कुठेतरी पूर्णत्वास जात आहे. ही पूर्णत्वास गेल्यावरती तुम्हाला नवीन जाहिरात या ठिकाणी येईल. मग ही प्रकल्पग्रस्तीमध्ये किती जागा या ठिकाणी भरलेल्या आहेत, किती जागा शिल्लक आहेत आणि आता किती भरायच्या आहेत याचा पूर्ण अहवाल आकृतीबंध तयार होईल आणि त्यानंतर नवीन आपल्याला जनरल जाहिरात पाहायला मिळेल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात असू द्या. बघा, अशा पद्धतीनं ही भरती होईल. आता प्रकल्पग्रस्ताची जी भरती आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पेपर चांगला द्या आणि तुम्हाला जे संधी मिळालेली आहे, विशेष जाहिरात आहे तुमच्यासाठी प्रकल्पग्रस्तांसाठी, त्या संधीचं सोनं करा आणि सरकारी नोकरी मिळवा. या ठिकाणी मी थांबतो. भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.